नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तो हा आरोग्य विभागाचा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातली हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. तर त्याच्या संदर्भातली आलेली जी जाहिरात आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर तुम्ही बघू शकता एकूण पदे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. कुठल्या पदासाठीची जाहिरात आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, एकत्रित मानधन काय दिलं जाणार आहे, वयोमर्यादा काय आहे, ते संपूर्ण डिटेल ह्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदासाठीची शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती MBBS MCI MMC काउन्सिल कडील नोंदणी अनिवार्य असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रति महिना किती असणार आहे पेमेंट जे आहे मानधन ते देण्यात आले. वयोमर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली आहे आणि कॅटेगरीनुसार जागा ज्या आहेत ते देण्यात आले. एकूण पदे जे आहेत वैद्यकीय अधिकारीचे 94 आहेत. अनुसूचित जातीसाठी 12 आहेत, अनुसूचित जमाती 7, विभक्त जाती अ साठी 4 आहेत, भटक्या जमाती ब साठी 2, भटक्या जमाती क 1, भटक्या जमाती ड 1, विमा प्र साठी 1 आहे, इतर मागास वर्गांसाठी 19 आहेत, EWS साठी 10 आहेत, SEBC साठी 10 आणि खुल्या प्रवर्गासाठी 27 अशी एकूण 94 पदासाठीची वैद्यकीय अधिकारीची जागा आहे. त्यानंतर स्टाफ नर्स ज्या आहेत त्या 78 पदांसाठीची जाहिरात आहे. त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली GNM BSc नर्सिंग MNC काउन्सिलकडे नोंदणी अनिवार्य आहे. प्रति महिना 20,000 रुपये असणं आवश्यक आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गाकरता 38 वर्षापर्यंत व मागास प्रवर्गाकरता 43 वर्षापर्यंत कॅटेगरीनुसार जागांची विभागणी आहे. स्टाफ नर्सची अनुसूचित जातीच्या 8 आहेत, अनुसूचित जमाती 5, विभक्त जाती अ 3, भटक्या जमाती क 2, भटक्या जमाती ड 2, विमा प्र 2, इतर मागासवर्गांची 15, SEBCच्या 10, EWSच्या 9, खुल्या प्रवर्गाच्या 22 अशी एकूण 78 पदांसाठीची जाहिरात आहे. स्टाफ नर्सची जागा आहेत. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष जे आहेत 12th पास सायन्स त्यानंतर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मग सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जो आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट किंवा गव्हर्नमेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधनं झालेला 18,000 रुपये प्रति महिना असणार आहे. अनुसूचित जातीचे 13 जागा आहेत, अनुसूचित जमातीचे 7, विभक्त जाती अच्या 4, भटक्या जमाती ब 1, भटक्या जमाती क 1, भटक्या जमाती ड साठी 2, विमा प्रचे 2 जागा आहेत, इतर मागासवर्गांच्या 19 आहेत, EWSच्या 10, SEBCच्या 10 आणि खुल्या प्रवर्गासाठी 29 अशी एकूण 94 पदे आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. ही जी जाहिरात आहे तर ती कंत्राटी स्वरूपात व एकत्रित मानधनाची असून त्याची कालावधी हा 29/6/2024 पर्यंतच राहील. राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना वैद्यकीय अधिकारी यांचे नेमणूक करताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना ज्या 7/12/2023 रोजीच्या पत्रांप्रमाणे खाली दिलेल्या अटी शर्तींना अधीन राहून असणार आहे. 15व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी म्हणून MBBS पदवीधारकांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यासाठी केंद्र शासनाने सुचविले आहे. त्यानुसार नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पदाकरता MBBS पदवीधारकांची नियुक्ती करण्याकरता प्राधान्य देण्यात यावेत. अशा प्रकारचे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. तुम्हाला अर्ज करायचा जे पेमेंट जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. PBI कामावर आधारित मोबदला प्रति महिना 40,000 मानधन मार्गदर्शक सूचनांचे अदा करण्यात यावे. त्यानंतर हे संपूर्ण डिटेल जे आहे ते तुम्ही वाचू शकता. आपल्या PDF जे आहे हे जाहिरातीचं ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देते, तिथून तुम्ही वाचू शकता. तर ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली इच्छुक उमेदवार इथं आवश्यक अर्ज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर जाहिराती आहे त्याच्या संदर्भातला डिटेल तुम्ही इथं वाचायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रमंडळी जर इच्छुक असतील अशा प्रकार डॉक्टर याच्यामध्ये असतील क्षेत्रामध्ये तर त्यांना जर अर्ज करायचा असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा, त्यांना याचा नक्कीच लाभ होईल. धन्यवाद.